माधवनगरच्या अष्टविनायक कॉलनीतील मतदारांचा मतदानावर बहिष्कार, मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच माधवनगर येथील वॉर्ड क्रमांक 5 मधील अष्टविनायक कॉलनीतील रहिवाशांनी मतदान न करण्याचा निर्णय घेत मतदानावर बहिष्कार टाकल्याचे समोर आले। परिसरात मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अष्टविनायक कॉलनीमध्ये अनेक वर्षापासून खराब रस्ते, गटारीची दुरावस्था, स्ट्रीट लाईटचा अभाव, ड्रेनेजची समस्या, पिण्याच्या पाण्याची टंचाई, अशुद्ध पाणी यामुळे नागरिक त्रस्त आहेत। तसेच घंटागाडी नियमित येत नसल्यामुळे परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे। एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की गेली 22 वर्ष अष्टविनायक कॉलनीमध्ये राहत आहे। गेल्या 15 वर्षापासून येथे निवडून येणाऱ्या सदस्यांनी कोणतेही ठोस काम केलेले नाही। आम्ही वारंवार तक्रारी दिल्या तरीही दखल घेतली जात नाही। निवडणुकीच्या वेळी मात्र हात जोडून मतदान करण्याची विनंती केली जाते आणि आश्वासनांची बरसात केली जाते, पण विकासाच्या नावाने केवळ बोजवारा उडालेला दिसतो। या सर्व परिस्थितीमुळे परिसरातील रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे। या आंदोलनात राहुल प्रकाश माने, राजकृष्ण जाधव, विजय सुभाष भिसे, राहुल हरिदास शिंदे, रियाज तांबळी, सूरज गोंधळी, कोमल पवार, प्रकाश कांबळे, नेहा ढाले, छाया पवार, शारदा शिंदे, वैशाली गोंधळे यांच्यासह अनेक नागरिक सहभागी असल्याची माहिती मिळाली आहे। दरम्यान प्रशासनाने तातडीने दखल घेऊन परिसरातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। मी नेहा महादेव ढाले। पूर्वी राजा हा राणीच्या पोटातून जन्म घेत होता, परंतु जेव्हापासून भारतात संविधान लागू झालं तेव्हापासून राजा हा मताच्या पेटीतून जन्म घेऊ लागला। पण आज माझं पहिलं मतदान होतं, पण हे मत नाकारत आहे, कारण आमच्या इथल्या मूलभूत गरजाच पूर्ण करत नाहीये। त्यामुळे मी माझं हे पहिलं मत नाकारत आहे स्वेच्छेने, आणि आमच्या गल्लीत सर्वांकडून बहिष्कार आहे मताला। आमच्या इथल्या सर्व म्हणजे गल्लीतल्या लोकांचा सर्वाला मताला बहिष्कार आहे, कारण की आमच्या इथल्या मूलभूत गरजा पूर्ण नाही आहेत, म्हणजे जसे की रस्ता, लाईट्स, पाण्याची समस्या, गटारींची समस्या इत्यादी। आज जिल्हा परिषदचा निवडणूक आहे, आज निकाल जिल्हा परिषदचा, आणि आज आम्ही मतदानावरती बहिष्कार टाकण्याचं कारण आमच्या कॉलनीचा कुठलाच विकास न झाल्यामुळे आणि सगळ्या गैरसुविधा झालेल्या। आजपर्यंत आम्ही जेव्हा ग्रामपंचायतला गेलो की आमच्याकडे ही करा बघा म्हणून ना, तेव्हा त्यांनी आम्हाला असं म्हणजे हाडीचिडी केलं की प्रत्येक वेळेला आमच्या कुठल्याच गोष्टीला त्यांनी रिस्पॉन्स दिलेला नाही आणि दुर्लक्ष केलं गेलं। फक्त करतो म्हणून आश्वासनं देत गेली। राजकीय आम्ही कुठलाही ह्याच्यामध्ये मुद्दा मांडत नाही, राजकारण आम्ही कुठलंही घेत नाहीये। राजकारणात खासदारकी असो, आमदारकी असो, ग्रामपंचायत असो, महानगरपालिका असो, पंचायत समिती असो, सगळ्या मतदानाला आजपर्यंत आम्ही निवडून दिलेला आहे इथं, पण आतापर्यंत एकानं सुद्धा कधीच लक्ष दिलेलं नाही आणि इथं कुठलंच काम केलेलं नाही। आज आमचा हा निर्णय घेण्याचं कारण म्हणजे आमच्या कॉलनीचा विकास करावा, एवढीच आमची अपेक्षा आहे आणि एवढीच मागणी आहे। मला आज बहिष्कार आहे। माझं नाव छाया प्रकाश कांबळे, अष्टविनायक कॉलनी। गेले 25 वर्ष झाले मी इथं राहते, पण सोय काहीच नाही। गटारी नाही, गटारी उकरून ठेवल्या की 6-6 महिने उकरून ठेवतात। रस्ता नाही, रस्ता केला की आपलं डॉगडुगी का कुठं मुरुम टाकला कुठं नाही। पावसाळ्यात तर इतकं हाल होते की एक पाय काढायचा एक पाय घालायचा। कुठं बाजारात जाय म्हणा, मुलांना शाळेला सोडायला इतकी गैरसोय आहे। पाणी तर काही विचारूच नका, पाणी 8 दिवस आले की परत 15 दिवस नसते, आणि आलं तरी पण लोकांना पाणी भरपूर असं मिळत नाही, कारण पाईपलाईन लहान असल्यामुळं शेवटचे जे घर आहेत त्यांना तर पाणी अजिबातच मिळत नाही। एवढा पाण्याचा प्रश्न आहे। मी तर जवळजवळ 10 वर्ष विकत पाणी पिलेलं आहे टँकरचं। आता कुठे ते 4-5 वर्षात येत होतं पाणी, ती पण आता गटार उघडल्यामुळे आहे ना, ते पण बरेच लोकांना म्हणजे आमच्या 2-3 गल्ल्यांना तर पाणी येतच नाही। हा येणंच झाले असा प्रश्न म्हणजे सुटणं झालाय। लोक वैतागले, अक्षरशः इकडं आम्ही प्लॉट घेऊन काय केलं हेच वाटतंय। घरपट्टी पाणीपट्टी घेतात, पण मग सुविधा का आम्हाला देत नाहीत, हाच आमचा प्रश्न आहे। बाकी आम्हाला वैयक्तिक कुणाशी काय आमचं वैर नाही किंवा काय नाही, फक्त आम्हाला आमच्या कॉलनीचे विकास व्हावा एवढीच आमची अपेक्षा आहे। कमीत कमी पूर्ण कॉलनी 150 घर आहेत, म्हणजे कुटुंब 150 आहेत, त्यातली प्रत्येक घरात 4-5 तर वोटिंग आहेच। त्यामुळं बरेचसेच लोक काउंट केला तर 300-400 रुपये होतात, 600 होतात, 400 होतात।